आजच्या संगणक आणि मोबाईलमध्ये गुंतलेल्या पिढीत इतिहास जपण्याची ओढ ठेवणारी तरुणाई अजूनही आहे हे कोपरगावातील तरुण आणि लहान मुलांनी साकारलेल्या मातीच्या शिवनेरी किल्ल्यावरून स्पष्ट होते। डोंबिवली पश्चिम येथील कोपरगावात विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ आणि SM किल्ले प्रतिकृती मंडळातर्फे शिवनेरी किल्ल्याची सुंदर मातीतली प्रतिकृती साकारण्यात आली। या अनोख्या उपक्रमाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक केले। या सर्व तरुण मंडळींचे सर्वत्र कौतुक होत आहे। कोपरगावातील ही तरुण मुले आणि बालमित्र महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलची आवड दाखवतात हे अभिमानास्पद आहे। विघ्नहर्ता किल्ले मंडळ आणि SM किल्ले प्रतिकृती मंडळाने केवळ किल्ला बांधला नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम केले आहे। या मुलांनी प्रत्यक्ष शिवनेरी किल्ल्यावर न जाता YouTube व अन्य माध्यमातून माहिती गोळा करून प्रत्येक तपशील किल्ला साकारला आहे। माती भरून रचना तयार करून शिवनेरी किल्ल्याचे अप्रतिम दर्शन घडविणाऱ्या या मंडळींच्या मेहनतीला सर्वत्र दाद मिळत आहे। या मुला पावसाने खूप त्रास जी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी या मुलांना किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर घेऊन जाण्याचे वचन दिले आहे। डोंबिवली शहरात या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे। नेमके त्यांनी या अतिवृष्टीच्या काळात या किल्ल्याची जोपासना कशी केली हे त्यांच्याकडूनच जाणूया। नमस्कार, माझं नाव मयूर म्हात्रे। आमच्या मंडळाचं नाव विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ। यंदाचं आमचं 5वं वर्ष आहे। आपण आपली जशी परंपरा आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून जी परंपरा चालू झालेली आहे किल्ले बनवायची, तशी आम्ही किल्ल्यांची ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहोत। तर यावर्षी आम्ही शिवनेरी किल्ला साकारलेला आहे, महाराजांचं जन्मस्थान। तर त्या जन्मस्थानामध्ये पण आम्ही शिवजन्मोत्सव म्हणजे महाराजांचा जन्म कशा प्रकारे झाला हे आमच्या प्रयत्नातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। तर किल्ले बनवायचा मुख्य हेतू म्हणजे आता आपण बघतो जसं की आताची तरुण पिढी सोशल मीडियाच्या म्हणजे ऑनलाईन मोबाईल व्हिडिओ गेम्सच्या माध्यमाने ही म्हणजे सर्व त्यांना जाणीव म्हणजे आपण पोचवायला पाहिजे का ती तरुण पिढी भरकटत चालली। त्यांना महाराजांचा इतिहास समजावा का शिवाजी महाराज काय होते, त्यांनी आपल्यासाठी काय इतिहास म्हणजे किती कष्ट केले आणि त्यांनी आपल्यासाठी किती मेहनत घेऊन स्वराज्य निर्माण केलं। तर मुख्य हेतू म्हणजे आपण हे एक धर्माचं कार्य करतो असं आम्हाला वाटतं आणि तोच आम्ही हेतू ठेवून दरवर्षी किल्ले साकारतो। साधारणपणे किती वेळ हे किल्ला बनवण्यासाठी तुम्हाला लागला? आम्हाला तसं तर किल्ले आता बनवायला आम्ही सर्व म्हणजे जी टीम आहे आमची शाळा कॉलेज कोण कामा जॉब वगैरे करून जसं आम्हाला पॉसिबल होतं तसं आम्ही ट्राय करतो। आम्ही किल्ला बनवायला जसं गणपती विसर्जन झाले अनंत चतुर्थी जशी झाली का तशी आम्ही ते साफसफाई म्हणजे त्याची लगबग आमची चालू होते तयारी करायला। किल्ला बनवताना म्हणजे प्रत्यक्ष कोणीही भेट दिलेली नाही, पण आम्ही YouTube वरती जसं आपण बघतो ड्रोन जाणार घेऊन जाणार आहे। यंदा एक पावसाचं पण संकट होतं, अशा परिस्थितीत या किल्ल्याचं रक्षण कसं केलं तुम्ही? आता पावसाचं तर संकट आपण बघतोच म्हणजे सर्वेकडेच आपण भरपूर नुकसानी झाले पावसामुळे, पण आम्ही सर्वांनी म्हणजे सर्वांची जिद्द चिकाटी एकत्र ठेवून आम्ही जसं आम्हाला पॉसिबल झालं तसं आम्ही काम चालू ठेवून पुढे बनवत राहिलो। स्टार्टिंगला तर आपण आराखडा आखून झाला किल्ल्यावरती, मग त्या म्हणजे स्ट्रक्चरचा आपण भरणीच्या गोण्या लावून घेतो। त्यावरती आपली शेतातली चिकट माती असते ती लावल्यानंतर मग आम्ही ती तटबंदी दाखवली किल्ल्यावरती। ती आम्ही तटबंदी गणपती विसर्जन झालेली माती असते शाडूची माती, त्या मातीने आम्ही ती तटबंदी बांधतो दरवर्षी। आणि त्यानंतर मग पूर्ण झाडं वगैरे सजावट ती लास्टला आम्ही लाल माती वगैरे टाकून ते आम्ही सर्व हे करतो। ह्यांना शिवनेरी किल्ल्यावर नेणार आणि जे जपण्याचं काम करतात ना, YouTube वरती खेळतात, इतर बघतात, रील्स बघतात वगैरे वगैरे, परंतु हे शिवाजी महाराजांचे इतिहास जपणारे आकाशाचे खांब आहेत आमच्या गावातले, असं म्हणतो। धन्यवाद।